नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महापारेषण अर्थात महाट्रान्सको विभागामार्फत सरळ सेवा भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निम्नस्तर लिपिक अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क असं आपण हे पद म्हणू शकतो, ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज फार चांगले आहेत. 260 टोटल जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेतन स्तर 34,555 ते 86,865 रुपयाचा या ठिकाणी राहणार आहे. सॅलरी सुद्धा बेस्ट इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. सरळ सेवा एक्झाम आहे. एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल. यासाठी लागणारं पद कोणतं आहे, पात्रता काय, जागा काय, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाट्रान्सको अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंडर डिपार्टमेंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर सेवा आयोजन जाहिरात क्रमांक 24/2024 अंतर्गत अर्थात ही आता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडळ कार्यालय जे आहेत त्या ठिकाणी यापैकी जी रिक्रुटमेंट होत आहे ती होणार आहे, ज्यामध्ये वेतन गट 3 मधील निम्नस्तर लिपिक अर्थात वित्त व लेखा पदाची पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करायचे आहेत असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सो पदाचं नाव तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये वेतन गट 3 तुमचा राहणार आहे आणि सरळ सेवा भरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, वॅकन्सीची सर्वात अगोदर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. रिक्त पदांचा व अनुसूचीचा तपशील खालील प्रमाणे त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये टोटल जर बघितलं तर एकूण रिक्त पदे जे आहेत ते 260 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. सो नंबर ऑफ वॅकन्सीज नक्कीच मित्रांनो चांगल्या आहेत कम्पेअर टू इतर जे डिपार्टमेंट आहेत. या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जर बघितला तर नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही हॉरिझॉन्टली जे कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे, या व्यतिरिक्त व्हर्टिकली जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. टोटल 260 पैकी जागा कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये अवेलेबल आहेत. या व्यतिरिक्त महिलांसाठी, माजी सैनिकांसाठी, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, खेळाडू, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जी पदे आहेत त्या सुद्धा या ठिकाणी वॅकन्सीज रिझर्व्ह आहेत. त्या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. दिव्यांगांसाठी मित्रांनो या ठिकाणी 18 जागा रिझर्व्ह आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सो या बेसिसवर तुम्हाला अनालिसिस करता येईल तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून, आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल. पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी कशा प्रकारे राहणार आहे. तर बघा, निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 34,555 ते 86,865 हा पे स्केल या ठिकाणी राहणार आहे. या व्यतिरिक्त जे मूळ वेतन आहे त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इतर सर्व कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहणार आहेत. सो ह्या सर्व गोष्टी मित्रांनो खूप पॉझिटिव्ह आहेत. या बेसिसवर जर बघितलं तर तुमची सॅलरी फार चांगली तुम्हाला इनिशियली या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव जे कॅल्क्युलेट करायचा दिनांक 3/4/2025 ला, त्यानुसार निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी जर बघितला तर या उमेदवारांची क्वालिफिकेशन आहे ती त्यांनी मागितलं आहे. पहिलं तर म्हणजे वाणिज्य शाखेची पदवी अर्थात बीकॉम असणे आवश्यक आहे, आणि दुसरं म्हणजे MSCIT परीक्षा उत्तीर्ण. या दोन गोष्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे बीकॉम झालेले कॅन्डिडेट भरपूर कॅन्डिडेट असतील मित्रांनो, ते सर्व या ठिकाणी एलिजिबल होतील. प्लस MSCIT डिग्री तुमच्याकडे किंवा MSCIT परीक्षा तुमची जी आहे ती पास असणे आवश्यक आहे. या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर बघितला तर अनुभव मागितलेला नाही आहे. निरण कोणताही एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशनवर प्लस MSCIT सर्टिफिकेटवर या ठिकाणी अर्ज करू शकता, अप्लाय करू शकता. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो वयोमर्यादा काय राहणार आहे, तर 3/4/2025 रोजी अगेन एज लिमिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानुसार 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपन कॅटेगरीला राहणार आहे. ओपन मधले जे कॅन्डिडेट आहेत त्या बेसिसवर तुम्ही 18 ते 38 एज लिमिटमध्ये असाल तर अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त जे मागासवर्गीय आहेत, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आहे, आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांना 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. माजी सैनिकांसाठी सर्व्हिस प्लस 3 इयर्स, दिव्यांगांसाठी 45 वर्ष, महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचारी 57 वर्ष. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज या ठिकाणी मित्रांनो कॅल्क्युलेट करू शकता. एज रिलॅक्सेशन सुद्धा त्यांनी कॅटेगरी वाईज दिलेला आहे. ओपनसाठी वय पुन्हा एकदा मी रिपीट करतो 18 ते 38 वर्ष राहील. यासाठी निवड पद्धती बघा, ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल. सो या बेसिसवर तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप या ठिकाणी
ठिकाणी क्वेश्चन मित्रांनो तुमचं किंवा CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज बाबतचे 50 प्रश्न आणि 110 गुण त्यासाठी राहणार आहेत। या व्यतिरिक्त सामान्य अभियोक्तामध्ये तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोक्ता, मराठी भाषा याबाबतची सुद्धा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येईल। असे टोटल 130 प्रश्न आणि 150 गुणांची तुमची एक्झाम राहणार आहे। 2 तासामध्ये तुम्हाला हे एक्झाम अटेम्प्ट करायचे आहेत। उमेदवारास प्रत्येक दिलेल्या चुकीच्या उत्तरास या ठिकाणी जे पेनल्टी आहे ती राहील। सो 1/4 मार्क 0.25 मार्क त्या ठिकाणी डिडक्ट केले जातील। सो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे। सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन मित्रांनो करायचे आहे। मात्र नक्कीच जर बघितला BCom झालेले कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजची माहिती असेलच। तुम्ही या ठिकाणी जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर बाकीच्या गोष्टी सुद्धा सब्जेक्ट सुद्धा तुम्ही कव्हर करत असाल। त्यामुळे एक्झाम जर बघितली तर एकच एक्झाम असणार आहे, इंटरव्ह्यू नसणार आहे। या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल। परीक्षा केंद्र तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे त्यांनी दिलेले आहेत तर अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर ही एक्झाम सेंटर्स या ठिकाणी राहणार आहेत। उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने 3 परीक्षा सेंटर्स तुम्हाला त्या ठिकाणी चूज करायचे आहेत। जे एक्झाम सेंटर अवेलेबल असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। त्यानंतर बघा यासाठी परीक्षा शुल्क ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी भरायची आहे, ज्यामध्ये खुल्या प्रवेशासाठी 600 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 300 रुपये फॉर्म पे या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे। ऑनलाईन शुल्क भरतेवेळी आणि कोणते पद्धती शुल्क स्वीकारले जाणार नाही, ऑनलाईनच फी मध्ये तुम्हाला भरायचे आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास अगेन 600 रुपये फॉर्म पे लागू राहील। सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा असणार आहे, नॉन रिफंडेबल। त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच या ठिकाणी अर्ज करून ठेवा। यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता लिंक बाबत सूचना अजून अवेलेबल नाही आहे मित्रांनो याची लिंक मात्र मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक अवेलेबल आहे यांच्या वेबसाईटची मेन्शन करेन, तिथे तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता। त्याच्या समोरच जशी लिंक उपलब्ध होईल ती तुम्हाला पाहता येईल। सो कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्युअसली या लिंक बाबत माहिती त्या ठिकाणी जाऊन घ्यायची आहे। भरती प्रक्रियेचा कार्यक्रम त्यांनी ऑनलाईन फक्त परीक्षेचा दिनांक आता या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये मे जून 2025 मध्ये तुमची एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। इतर ऑनलाईन अप्लाय करण्याचे डेट्स वगैरे सध्या अवेलेबल नाही आहेत। एक्झाम मात्र टेंटेटिव्ह मे जून मध्ये होईल। या बेसिसवरच तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे। एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्हाला अप्लाय करणे या ठिकाणी फार महत्त्वाचं राहील। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि या PDF ची फाईल, नोटिफिकेशनची फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन लिंक, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल। धन्यवाद।